ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू तारण दाता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. तुझेच अंबर तुझीच धरणी, तुझेच अंबर तुझीच धरणी, दिशा उपदिशा तुझीच करणी, दिशा उपदिशा तुझीच करणी, सूर्य चंद्र ही तुझी या चरणी, सूर्य चंद्र ही तुझी या चरणी, रोज नमविती माथा, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. दरवळसी तू फुला फुलातून, दरवळसी तू फुला फुलातून, धवल दवातून कमल दलातून, धवल दवातून कमल दलातून, झरे सांगती नितळ जलातून, झरे सांगती नितळ जलातून, तुझीच महती ख्रिस्ता. आजच्या मननासाठी देवाचे वचन मत्तेकृत शुभवर्तमान ह्याचा 8वा अध्याय 28 ते 32 ही वचने. मत्ते अध्याय 8 28 ते 32 ही वचने. मग तो पलीकडे गद्रेकरांच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके अक्राळ विक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पहा, ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडावयास येथे आला आहेस काय? तेथे त्याच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भूते त्याला विनंती करू लागली की, तू जर आम्हाला काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे. त्याने त्यास म्हटले, जा. मग ती निघून डुकरात शिरली आणि पहा, तो कळपचा कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देऊ. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नावात आपणास सलाम. आज आपण मत्ते 8 28 ते 32 या वचनांवर मनन करणार आहोत. प्रियांनो, प्रथम आपण हे लक्षात ठेवावं की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा या जगामध्ये येण्याचा जो उद्देश होता तो लुकाचं शुभवर्तमान 19वा अध्याय 10वं वचन यामध्ये स्पष्ट केलेला आहे की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. या ज्या शास्त्र भागामध्ये आपण आहोत त्यात आपल्याला दिसून येतं की गद्रेकरांच्या देशात ते जे भूतग्रस्त होते ते कब्रांमध्ये राहत असत. त्यांचं जीवन हे भयंकर अंधकाराने भरलेलं होतं. परंतु त्यांना शोधण्यास व तारण्यास प्रभू येशू ख्रिस्त वचन 28 प्रमाणे
पलीकडे गद्रेकरांच्या देशात गेला होता. त्याचा उद्देश हाच होता की त्यांना शोधावं आणि त्या भयंकर अशा अंधकारातून काढून त्यांना अद्भुत प्रकाशात आणावं आणि त्यांना त्यांच्या बंधनातून मुक्त करावं. ही जी कृती या भूतग्रस्तांनी केलेली ती अतिशय अद्भुत होती, कारण प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या विभागात, त्यांच्या अगदी जवळ आलेला होता. ते जर प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी आले नसते तर त्यांना ही उत्तम संधी मिळाली नसती आणि त्यांना त्या अशुद्ध आत्म्यांपासून मुक्ती मिळाली नसती. आमचा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त, जो नेहमी सहाय्य करण्यास सर्वदा सिद्ध असतो, तो आम्हाला मदत करण्यास तयार असणारा तो आहे. होय, त्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतलेला आणि त्याचं कारण हे की त्या भूतग्रस्तांनी त्याला ओळखलं. परंतु खेदाची आणि दुःखाची गोष्ट ही आहे की आज अनेक लोकांनी त्याला ओळखलेलं नाही, म्हणून त्यांना अद्यापही तारण प्राप्त झालेलं नाही. प्रियांनो, यशया 55:6 मध्ये यशया काय सांगतो? तो सांगतो की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. तसेच प्रेषित पौल देखील रोमकरास पत्र 10 अध्याय 13 वचनामध्ये काय सांगतो? तो सांगतो, कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. तेव्हा प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या तारणासाठी या जगामध्ये आलेला आहे. म्हणून जो कोणी त्याच्या नावावर विश्वास ठेवून त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. यासाठी कुठलाही खर्च करण्याची गरज नाही. म्हणून आपण सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझ्या महान दयेसाठी आम्ही आभारी आहोत. तू सदाजीवी परमेश्वर आहेस. तू सर्वदा आमच्या जवळच असतोस. तू आम्हाला प्रेमाने तुझ्या जवळ बोलावतोस. आज आम्ही तुझ्या पुढे नतमस्तक होऊन मागतो की आम्हास सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त कर आणि आमच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. त्राता ख्रिस्ता तूच खरा त्राता, तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू तारण दाता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा रे, तूच खरा रे, तूच खरा त्राता. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.